नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. कारण अधिक मासामध्ये मुली आपल्या आईची ओटी भरू शकतात, पण सासूची नाही. का? तेच जाणून घ्यायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आता येणाऱ्या 17 मेपासून अधिक मास सुरू होत आहे. त्यानंतर अधिक मासामध्ये तुम्ही संपूर्ण महिनाभरात कधीही आईची ओटी भरण्याची एक जी रीत आहे, परंपरा आहे, ती पाळली पाहिजे. त्यामागचं कारण काय आहे ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया. विवाहित स्त्रीची कूस उजावी म्हणून तिची ओटी भरली जाते, बरोबर. ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरे, लेकुरवाळे, हळकुंड, हळद, कुंकू, 5 प्रकारची फळे, याचबरोबर सौभाग्य अलंकार जे असतात त्याच्यातले साधनं ती देखील वापरली जातात. या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता आणि याबरोबर सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक अशा मानल्या जातात. पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे. आता हे जवळजवळ सगळ्यांनाच माहीत आहे, पण अलीकडच्या मुलींना या गोष्टी म्हणजे काय हे असल्या गोष्टी असं वाटतं. पण याला खूप असं आपल्या शास्त्रामध्ये मान्यता दिलेली आहे. सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते, हा त्यामागचा हेतू असतो. संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे प्रतिकात्मक स्वरूप म्हणजे ही ओटी. मात्र केवळ अधिक मासातच विवाहित मुली किंवा सवासनं आपल्या आईची ओटी भरू शकतात. असं का बरं? मुलींनी आईची ओटी का भरावी, असा प्रश्न तुम्हाला देखील पडत असेल. लग्न कार्यात कन्यादानाला अतिशय महत्त्व आहे, बरोबर. हे सगळ्यांना माहीत आहे. मग आता लग्न जेव्हा आपल्या लाडक्या लेकीला आपण सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवतो, याला कन्यादान विधी म्हणतात. त्याचा चुकीचा अर्थ काढत कन्या काय दान देण्याची वस्तू आहे का, अशी चर्चा मात्र अनेक जण करत बसतात. मात्र तसे नसून कन्यादान हा एक संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे. आपण ज्या मुलीला लाडाकोड्याने वाढवली तिची जबाबदारी दुसऱ्यांच्या हाती सोपवणं, आईवडिलांना कठोर होऊन हे कार्य करावं लागतं. या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटी भरते, की आईच्या घरामध्ये भरभराट, सुख, समृद्धी ही कायम नांदत राहावी, अशी त्यामागची धारणा. आईने जन्माला घातलं त्यामागचं हे एक कृतज्ञतेचं पारंपरिक असं केलेलं कार्य आहे. मग अधिक मासातच का, इतर वेळेस का नाही? तर अधिक मासात जी सगळीच पुण्यकर्म आपण करतो त्यामध्ये खूप अनेक पटीने त्या पुण्यकर्माचं फळ प्राप्त होतं. म्हणूनच त्यात एक पुण्यकर्माची भर म्हणून आईची ओटी भरली जाते. वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी आई भरते. अधिक मासात आईची ओटी मुलगी भरते, असं उलटं आहे. तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्याप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे एक त्यामागचं धोरण आहे किंवा त्यामागचा अर्थ आहे. कृतज्ञता का बरं? की आई पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा, असाही यामागचा सायुक्तिक अर्थ या संस्कारातून काढला जातो. विवाहित मुलगी आईची ओटी भरू शकते, परंतु सासूची ओटी भरू शकत नाही. कारण लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजीखुशी तिच्या पदरात देते. सासूकडून आशीर्वाद रूपी मिळालेली ओटी तिला परत करता येत नाही, हे लक्षात घ्या. हे सौभाग्य आहे. म्हणून सासूकडून ओटी भरू शकत नाही. विधवा स्त्रियांची ओटी भरत नाही. म्हणून आईची ओटी भरणे जर शक्य नसेल तर अन्य सुवासिनींची खणानारळाने ओटी भरावी. तसे केल्यानेही सौभाग्यवती स्त्रीचे मंगलमयी आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला व आपल्या परिवाराला लाभतात. याचा अर्थ आई जर असेल तर तिचे आशीर्वाद मंगलमयी असतात की नाही? तर हो, असतात. तर तसे नाही. विधवा स्त्री प्रजनन क्षमता असूनही पतीशिवाय गर्भधारणा करू शकत नाही, म्हणून तिची ओटी भरत नाही. पण तिला आदरपूर्वक नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेतला जातो, असं म्हटलं जातं. शास्त्र असं सांगतं. पण अनेक वेळा आता या संकल्पना, या धारणा सगळ्या मागे टाकून आता अनेक ठिकाणी आईची अधिक मासात ओटी भरली जाते. म्हणजे हातामध्ये या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. हातामध्ये या गोष्टी सर्व दिल्या जातात की हे कृतज्ञतेचं प्रतीक आहे. तर गर्भधारणा त्यामागचा हेतू नाही आहे, पण कृतज्ञता हा हेतू आहे. म्हणून या सगळ्या विधी केल्या जातात.
अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी मी तुम्हाला सांगितलं. अनेक लोक वेगवेगळे अर्थ काढतात किंवा काही गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे अशा गोष्टी माहीत असणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये पूर्वीपासून दडलेला आहे. म्हणून माहेरून सासरी जाणाऱ्या मुलींची ओटी भरली जाते. ओटीमध्ये या सगळ्या शुभ सामग्री वापरल्या जातात. म्हणूनच नवविवाहिता दरवेळेस आपल्या घरी आले तर तुझी कूस सदैव उजवलेली असू दे म्हणून तिची ओटी भरली जाते आणि बिना ओटी भरता मुलीला माहेरून सासरी पाठवलं जात नसे. या वस्तू म्हणजे मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न निवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक, शुभदायक आहे. अशा सगळ्या वस्तू म्हणजे तांदूळ, हळकुंड, सुपारी, नारळ जो आहे तो, या सगळ्यांचा अर्थ या प्राचीन काळापासून दडलेला आहे. यामध्येच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिक महिना सध्या येत आहे, तर त्यासाठी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. माहिती आवडली असेल तर जरूर लाईक करा. तुमच्या मैत्रिणींपर्यंत ही योग्य माहिती जरूर पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये की जावयाचा मान का केला जातो, त्यामागचा नेमका अर्थ काय ते जाणून घेण्यासाठी.